नमस्कार मित्रांनो, मी ट्रेकर आत्माराम कवळे. तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉग मध्ये. आणि ही आहे आमची ट्रेकर्स कंपनी. शिवराय मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत AMK म्हणजेच अलंग मदन कुलंग. तर आमच्यासोबत आहेत रोहन भाऊ आणि देवा भाऊ आणि जय. तर चला ट्रेकला सुरुवात करूया. तर मित्रांनो, ट्रेकला सुरुवात होते घनदाट अशा जंगलातून. हे अनोळखी प्राणी तुम्हाला पाहायला भेटते. यांचं नाव आहे देवा. आणि हे जे आपल्याला समोर पाहायला भेटतंय हे आहे AMK मधील अलंगड. असा सुंदर असं नेचर आपल्याला पाहायला भेटतंय. असंच आपल्याला डोंगराचा व्ह्यू आहे आणि सगळा आपल्याला ट्रेक असं डोंगराने जायचंय. तर चला पाहू पुढे काय होतंय. तर मित्रांनो, आपल्याला असं याला काय म्हणतात, याच कारणामुळे शिक्षण आपल्या आयुष्यात महत्वाचं आहे. ट्रॅक वगैरे आपण करतोय सगळं मान्य आहे, पण शिक्षण सुद्धा आपल्याला या गोष्टी महत्वाचं आहे. खरं. हा ह्याला एरो म्हणतात. हा, तर मित्रांनो असे एरो दिलेले आहेत. तर ह्याच एरोला फॉलो करून आपण गेलं पाहिजे, नाहीतर आपण रस्त्यात चुकू शकतो. 500 रुपयाची गाठी आहे भाऊ आपला. गाठी दाखव. दिवा भावाचे मैसर आम्ही. तर रोहन भाऊ, आपला ट्रेक किती राहिलाय? झालाय 40%. अजून 60% आहे. म्हणजे जाऊस तर पापलीचा पार लागणार आहे. 60% कुठला राहिलाय? आलन चढण्यासाठी फक्त. अच्छा, मदन कुलंग करायचं. लय राहिलाय. चलो, अजून खूप आहे. दम लागलाय. 7 सोडायची नाही. चला. हे बघा समोर असं खूप मस्त असं दृश्य आपल्याला पाहायला भेटतंय. तर रोहन दादा, काय आहे समोरचं? आपल्याला आता रोटेशन मारून हा चढायचा आहे पहिला अलंग. हा अलंग आहे. दुसरं त्यानंतर बाबा तुम्हाला मधील दिसतोय, झूम करू नको तो. काय मदन, तिथं आपला स्टे. हा मदन. हा, आणि त्यानंतर तो जो मोठा दिसतोय सगळ्यात, हा मोठा. तो शेवट आपल्याला दुसऱ्या दिवशी करायचा आहे कुलंग. हा कुलंग. तिथं चढून दुसऱ्या दिवशी आपल्याला उतरायचं आहे. पुढे बघू. तर व्लॉग शेवटपर्यंत बघा मित्रांनो. शेवटपर्यंत पाहिलं तरच तुम्हाला ट्रेक समजणार आहे. तर मित्रांनो, कम्प्लीट 50% ना ट्रेक कम्प्लीट झालेला आहे. तर विचारू आपण रोहन दादा झाल. तर चला रोहन दादा. आता फार उदास आहे. 8 वाजलेत. घाम बघा. जेवढा वाटतोय तेवढा सोप्पा नाही. नाही जायचंय अजून. बघूया पुढं. गावावर समजून जावा. बेकार विषय. काय आले ते? काय झालं? हा, चढणार मी. इधर देखा, इधर देखा. चला चला की चालू झालाय. अरे हप्ती मध्ये आले. असल्या का तुम्हाला आपला ब्लॉग नेहमी खराब होत. म्हणून कुठे नेत नाही. होय, म्हणून कुठे नेत नाही. भाव आहे आपला. रोड नको. चला. हा, ओके. थांबलं. पुढे चालून आपल्याला अशा पायऱ्या पाहायला भेटतात. तर ह्या पायऱ्या जवळपास 90 डिग्रीच्या आहेत. तर ह्या पायऱ्या चढून आपल्याला वरती जायचंय. आलोय मध्ये, मिडल मध्ये आलेलो आहे आता. अजून अर्धा टप्पा पार झालाय. अजून अर्धा म्हणजे खूप टप्पा आहे. करू आपण तो पण पार. आता तिथून खाली आलेलो आहे आपण. तिथून खाली आलेलो आहे. खाल्लं नाही, वर आले. वर आलो रे. ते पण खाली आले. अरे सॉरी. खाल्ला आपण वर आलोय. हे पाहू शकता ट्रेक किती अवघड आहे. पलीकडे दाखव त्यांना. खूप असा अवघड ट्रेकचा हा पॉइंट आहे. चला दाखवतो अजून तुम्हाला. अजून आपल्याला खूप लांब जायचं आहे. जसं आपण वर जाणार तसं आपल्याला अजून हार्ड पॉइंट लागणार आहे. तर मित्रांनो, ही आहे गुफा. तर ही गुफा आहे अलंगडावरची. तर ही गुफामध्ये पाहिलं आम्ही लोकांनी स्टे केलं वाटतं काही. तर खूप असा कचरा करून ठेवला होता.
तर स्टे करण्याबद्दल काय म्हणणं नाही, स्टे करत जावा, पण असं कचरा वगैरे काय करत जाऊ नका, कारण ही कचरा करायची जागा नाही. महाराजांचे गड किल्ले आहेत आणि गड किल्ले आपण स्वच्छ ठेवले पाहिजेत. तर मित्रांनो, आता आपण आलो आहेत अलंगवरती. तर हे पाहू शकता, इकडं आहे दारूचं कोटर आहे किंवा राजवाडा आहे. हा संपूर्ण तुटलेला दिसतोय तुम्हाला, हे पाहू शकता. फक्त दगड दगड राहिलेले आहेत. तर अशी अवस्था झाली मित्रांनो आपल्या गड किल्ल्यांची. तर हे तर मी अलंगडावरचा आपला सगळा म्हणजे सगळं पाहून झालेलं आहे. तर हा आहे अलंगडावरील राजवाडा. हे पाहू शकता, अख्खा राजवाडा तुटून पडलेला आहे. फक्त इथं दगड दगड झालेले आहेत. तिथं पण आपण मगाशी दारूचं क्वार्टर पाहिलेलं, ते पण सगळं पडलेलं होतं. इथं पण सगळं राजवाडा अख्खा पडलेलाच आहे. तर आता एवढं काय पाहायजोगं नाहीये. तर आपला अलंगडचा ट्रेक कम्प्लीट झालेला आहे. तर आपण या साईडला पाहू शकता, हा इकडे मदनगड आहे. तर आपल्याला लवकर आता मदनगडवरती जाणार आहोत. अलंगड उतरून मदनगड चढायला चालूच केला होता. तेवढ्यात आम्हाला तिथे प्राचीन काळातील एक शिवलिंग पाहायला मिळाले. तसेच शिवलिंग शेजारीच 2 पाण्याचे टांग देखील होते. तर हा होता AMKचा सर्वात हार्ड पॉइंट. इथूनच आपण रॅपलिंग करून मदनगडकडे जाणार आहोत. तर मित्रांनो, आता आपले रॅपलिंग कम्प्लीट झालेले आहे. तर आता आपण या साईडला पाहू शकता. इकडे आता नेक्स्ट या साईडला आहे. चला पाहूया पुढे. चलो. हा आहे मदनगडावरील शेवटचा जो हार्ड पॉइंट होता ना, तो हा आहे. तर त्यासाठी आपल्याला असा पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या पार करून आपण वरती आलोय. ज्याला कोणताही आधार नसलेल्या पायऱ्या आहेत. तर हे पाहू शकता, इथून आपल्याला क्लाइम्बिंग करत असं वरती जायचंय. तर हाच आहे तो सर्वात खूप अवघड पॉइंट. हे ट्रेकर कसं वाटलं? फाटून हातात आली. ट्रेक खरंच खूप असा अवघड होता, पण आहे ना मजा आली. ओके. त्यामुळे असे अवघड ट्रेक करत राहा. थोडीशी फाटल पण अभिमान वाटेल. सो फायनली मित्रांनो, आम्ही गडाच्या टॉप वरती आलोय. तर हे पावसाचं इथं आपल्याला पाण्याचे टँक पाहायला भेटते. तर यामध्ये पाणी नाहीये. आता उन्हाळ्यामुळे पाणी आटून गेलं असते. पाहू शकता, अजून एक टँक आहे, त्यात पण पाणी नाहीये. गडावर येऊन आम्ही थोडा नाश्ता केला आणि थोडा वेळ थांबून सनसेट पाहायला गेलो. खूप छान असा सनसेट झालेला होता. हे पाहू शकता, किती सुंदर असा सनसेट दिसतोय. तर मित्रांनो, आमचा मदनगडचा ट्रेक कम्प्लीट झालेला आहे. तर आम्ही कॅम्पिंगला होतो मदनगडवरती. तर आता सकाळी टाइम बघा 6 वाजलेत. तर आता आम्ही निघालोय कुलंगडवरती. तर चला. ते म्हणतात ना, सह्याद्री कधी नाराज करत नाही, त्याचं स्पष्ट उदाहरण पाहू शकतो. तर मित्रांनो, आम्ही आता मदनगड उतरत आहोत. तर हे पाहू शकता, वातावरण कसं झालंय पहा. एकदम मन प्रसन्न झालंय. रोज भाऊ, काय म्हणणं आहे वरती? स्वर्ग तेव्हा तिथं स्वर्ग म्हणजे साक्षात स्वर्ग. यायलाच लागते, सह्याद्री बघून जायलाच लागते. कळसुबाई. चला. तर आम्ही आता उतरत आहोत मदनगड, आणि मदनगड उतरून आपल्याला जायचं आहे कुलंगडावरती. आणि आता आपल्याला परत एकदा रॅपलिंग आहे, आणि रॅपलिंग करून आपल्याला परत कुलंगडावरती जायचंय. तर आम्ही आता मदनगडवर उतरलेलो आहेत. तर त्या साईडने मदनगडला जायला रोड होता, आणि ह्या असंच त्याच्या ऑपोजिट एरो दिलेला आहे. तर हा रोड जातो आपला कुलंगडावरती. तर आपण चाललो आता कुलंगड. तर हे पाहू शकता, सह्याद्रीचं लोक पाहू शकता, किती मस्त असं वातावरण झालंय. ट्रेक करताना मन अगदी प्रसन्न होते. चला. तर मित्रांनो, हा आहे कुलंगड. थोड्याच्यात आपण तिथे जाणार आहेत. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. चला, कंटिन्यू. हे पाहू शकता मित्रांनो, किती अवघड ट्रेकिंग आहे. खूप अवघड असा ट्रेक पॉइंट आहे. तर चला आपण विचारू. भाव असं वाटतंय खाली चला. क्वालिटी पडायचा विषय येणार की भाऊ 100%. पण असंच आपल्याला खतरनाक ट्रेक करत आहे ना, आपल्याला खाली जायचंय. खाली जाऊन हे पाहू शकता, इथून परत आपल्याला असं वरती जायचंय. असंच खतरनाक ट्रेक करत आपल्याला वरती जायचंय. तेव्हा आपण वरती पोहोचणार आहोत, आणि आपल्याला जायचंय डायरेक्ट इथं टॉपिओला. तर चला, ब्लॉग शेवटपर्यंत बघा. रोहन भाऊ, कंटिन्यू. तर मित्रांनो,
आता मला मदनगड आहे. मदनगड उतरून आम्ही आलोय आता कुलंगडाच्या पायथ्याला लावतोय. तर असाच ट्रिप करत आपल्याला वरती जायचंय. आणि पाहू शकता आता खूप भयंकर असा रस्ता जायला. आणि तर या दरीतून जर खाली सटकला पाय तर काय करणार हे पाहू शकता. खाली बघा दरी किती खोल आहे आणि असा अवघड असा ट्रेक आहे. ते पाहू शकता कोणताही आधार नाही चालायला. थोडाच रस्ता बारीक असते आणि अशाच रस्त्याने आपल्याला ट्रेक करत वरती जायचंय. त्यामुळे ट्रेक करताना ना काळजीपूर्वक जा. देवा भाव ओ देवा भाव कसा आहे ट्रेक? एकदम ओके. ओके फाटून आता आली सांगा की. हा लय फाटली. आणि तुमच्या आवाजावरूनच मजा कळते येते. तुमची मजा येते. चला वरती असंच कळ. तर हा होता मित्रांनो आपल्या कुलंगडाचा शेवटचा टप्पा. तर आपण आलो टोपीवरती. चला मला दाखवतो सगळं. पाहू शकता हे आहे आपला कुलंगड. पाणी पाहिजे कोणाला? पाणी खाली प्यायचंय का? पितात आहे का? हे इकडे आहे पाण्याचा टांग आहे. इथे पाण्याचा टांग आहे इकडे पाहू शकता. इथे पाण्याचा टांग आहे. गड चढून खूप ताण लागलेला आहे. पाण्यात काहीच नाही राहिलेलं. सर्व बॉटल आमच्या रिकाम्या झालेल्या आहेत. तर आम्ही आता पाण्याचा टँकर चाललेला आहे. तर हे पाहू शकता इथं पाण्याचा टांक आहे. तर हे पाणी पिलं तरी काही अडचण नाही. फक्त यामध्ये बाटल्या वगैरे टाकू नका. कचरा वगैरे करू नका. कचरा न होण्याची काळजी घ्या. कारण इथं आपल्यासारखे अजून शुभक्त येत असतात. तरी पाणी पिलं तरी काही अडचण नाही. तसेच अजून पुढे पुढे चालत गेल्यावरती पाण्यात टांग संपल्यावरती आपल्याला एक शिवलिंग पाहायला भेटते. हे पाहू शकता हे शिवलिंग आहे. महाराजांच्या काळापासून आलेले शिवलिंग दिसते मित्रांनो हे. आणि मित्रांनो ही आहे आमची गँग. यांना फोटोशिवाय दुसरं काही सुचत नाही. जिथे जाईल तिथे नुसते फोटोच फोटो. आपला जवळपास संपूर्ण किल्ला पाहून झालेला आहे. हे पाहू शकता इथं गुफा दिसते. तुम्हाला पाहू शकता इथे अशी गुफा आहे. जवळपास आपला सगळा किल्ला पाहून झालाच आहे. पलीकडे राजवाडा आहे वाटतं ते दाखवतो तुम्हाला. आणि आपला व्हिडिओ आवडल्यावरती लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आत्ता आपण आहे ना कुलंगडाच्या शेवटच्या टप्पा म्हणजे एकदम टॉप वरती आलेलो. आणि हे पाहू शकता इथं सगळं असं तुटलेलं हे दिसतंय. शक्यतो आधी तर महाराजांच्या काळामध्ये राजवाडा वगैरे असू शकतो. आता सगळं तुटलेलं आहे. आता सध्या काहीच नाही राहिलेलं. हे पाहू शकता इथं अख्खं हे पडून पडून सगळं खात झालंय. गडावरती काहीच असं राहिलेलं नाहीये. पाहण्यासारखं तर गडावरती काहीच नाही राहिलेलं. सगळं तुटून पडलेलं आहे. नाही तटबंदी नाही राहिली ना काय राहिली. फक्त इथं आपल्याला आहे ना जास्तीत जास्त पाहायला मिळेल ते म्हणजे फक्त पाण्याची टांक आहेत. मग काहीच नाही. आणि हे वर ते आल्यावरती हे जे व्ह्यू दिसतोय ना तर परत एकदा सर्वांना जय शिवराय. आणि आपण आपला व्लॉग इथं समाप्त करत आहोत. तर व्हिडिओ कशी आवडली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. चला धन्यवाद. भेटूया पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला बाय बाय.